सगळे मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा, नेहमी खुश राहा. माझ्या मॉम की शॉपिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे फ्लिपकार्टवरून जी घेतली तर तुमच्या सगळ्यांच्या किचनमध्ये गरजेचीच आहे. कारण आजकाल ज्या का कोणी जेवण बनवतं, म्हणजे आई असेल, बहीण असेल, कोणी असं, त्या नोकरी करून सुद्धा जेवण असतील, तेव्हा त्या नोकरी करून सगळं जेवण वगैरे बनवून नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या किचनमध्ये काही गॅजेट्स असणं खूप गरजेचं आहे. त्यांचा वापर करून तुम्ही कमी वेळात खूप काही करू शकता, तुमच्या जॉबला टायमात जाऊ शकता. त्याच्यासाठी मी हे वस्तू दाखवते, ती खूप गरजेची आहे. तुम्हाला आवडली तर नक्की परचेस करा. आज मी दाखवणार आहे ते इलेक्ट्रिक चॉपर आहे इंस्टाकप्पाचं, ज्याला तीन अटॅचमेंट आहे. एक गार्लिक पिलर आहे, एक चॉपिंगचं, म्हणजे त्याच्यात तुम्ही कसल्याही प्रकारचं चॉपिंग करू शकता. एक अंड्याचं बीटर आहे इलेक्ट्रिक. अशा 3 गोष्टींचं ते कटर आहे, ते तुम्हाला दाखवते. त्याची किंमत आत्ता 2299 आहे. मी पण त्याच किमतीत ते साधारण घेतलेलं आहे. किमती कमी जास्त होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस खरेदी करा त्यावेळेस त्याची किंमत काय आहे नक्की बघून मगच घ्या. आता मी दाखवते, हे इंस्टाकप्पाचं आहे. ह्याच्या अशा बॉक्समध्ये ते आलेलं आहे फ्लिपकार्टच्या. तुम्ही बघू शकता इंस्टाकप्पाचं प्रीमियम इलेक्ट्रिक चॉपर. त्याच्यामध्ये असे 2 बॉक्स आलेले आहेत. याचा मेन जी वस्तू आहे ती इथे अशा पॅकिंगमध्ये आलेली आहे. याचं मटेरियल खूप चांगलं आहे. हे खालचं जे बॉडीचं मटेरियल आहे ते स्टेनलेस स्टीलचं आहे, जे मेन पार्ट आहे. ह्याच्यात तुम्ही जे करायचं असतं त्याच्यासाठी हे जे भांडं आहे ते पूर्ण स्टीलचं आहे चांगलं. हे प्लास्टिकचं आहे, ज्याला आतून मग रबर लावला आहे, जे म्हणजे ह्याच्यावर प्रॉपर बसेल. हे प्लास्टिकसुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. असं नाही की ते खूप कमी किमतीचं किंवा चांगलं नाही, असं नाही. ही व्यवस्थित क्वालिटी याची खूप चांगली आहे. हे सुद्धा प्लास्टिक जे आहे, हे सुद्धा प्लास्टिकचंच आहे सगळं. हे प्लास्टिकसुद्धा खूप चांगलंच पद्धतीचं आहे. आणि हा जो रबर दिला आहे खाली, हा इथे खाली लावायचा आहे, ज्याच्यामुळे तुमच्या किचनवर किंवा ज्या सरफेसवर तुम्ही हे ठेवाल त्या सरफेसवर ते असं पक्कं बसणार आहे. म्हणजे ते भांडं हलणार नाही आहे, जेणेकरून तुम्ही खूप प्रॉपरली वापरू शकता. त्याच्यानंतर दुसरा असं जे बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये हे एक घुसळायचं असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे आहे, हे लसूण पिलर असतं, ते गार्लिक पिलर ते आहे. हा स्पॅच्युला दिलेला आहे. कांदा वगैरे त्याच्यात झाल्यानंतर हे तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्ही चॉपिंग करू शकता, त्यासाठी दिलेलं आहे. आणि मेन जे आहे ते आहे इलेक्ट्रिक मोटार, ज्याच्यामध्ये असते. त्याला 3 स्पीड दिलेले आहे. हा पहिला स्पीड, हा दुसरा स्पीड आणि हा तिसरा स्पीड, असे स्पीड दिले. त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी यूज करू शकता. त्याच्यात हे युजर मॅन्युअल येतं. त्या युजर मॅन्युअलचा वापर करून तुम्ही गोष्टी करू शकता. तर मी तुम्हाला दाखवते की मी आज पहिल्यांदाच यूज करणार आहे. मी हे यूज करून बघितलं नव्हतं. याला पॉवर रिक्वायरमेंट 220 वोल्टचं आहे. हे म्हणजे 300 वोल्टपर्यंत आहे याची पॉवर. जे ह्याच्या डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये सगळं तुम्ही कांदा, कोबी, गाजर, टोमॅटो जे काही लागेल तुम्हाला ते बारीक करू शकता. म्हणजे गाजर जर तुम्हाला किसून नको असेल, जेव्हा हलवा करता पटकन करायचं असेल, तर ह्याच्यात तुम्ही बारीक करूनही खूप छान गाजराचा हलवा करू शकता. पावभाजीसाठी किंवा चिकन मटन बनवण्यासाठी कांदे भरपूर बारीक कापावे लागतात आणि मोठ्या प्रमाणात कापावे लागतात, तेव्हा तुम्ही ह्या चॉपरचा नक्की वापर करू शकता. याचे ब्लेडचे एजेस आहेत ते खूप शार्प आहेत. आता मी तुम्हाला हे यूज करून दाखवते. मी आज पहिल्यांदा याच्यात फक्त ह्याला 2 अटॅचमेंट आहेत. कांदा कमी असेल तर तुम्ही नुसतं हे एक लावूनही वापरू शकता. आणि जर कांद्याची क्वांटिटी खूप जास्त असेल तर तुम्ही हे याच्यात असं अटॅच करून 4 भागात ते वापरू शकता, जेणेकरून खूप चांगला बारीक कांदा केला जाईल किंवा टोमॅटो केला जाईल. हे अंडं फेटण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही अंडं फेटू शकता, ताक फेटू शकता. हे लावून खूप छान ताक वगैरे फेटून तुम्हाला दही काढता येतं किंवा आमलेट करण्यासाठी सुद्धा खूप छान पद्धतीने फेटवू शकता, जेणेकरून तुमचं आमलेट आहे ते फ्लफी होईल. त्याच्यासाठी आता मी तुम्हाला गार्लिक पिलर दाखवणार आहे.
हे गार्लिक पिलरचं मी प्रात्यक्षिक यासाठी दाखवते कारण कांदा वगैरे ह्याच्यात बारीक होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण गार्लिक पिलरचं मी पण आज पहिल्यांदाच यूज करत आहे. कसं होतं ते मलाही माहिती नाही आहे. मी आज लाईव्ह डेमो तुमच्यासमोर दाखवणार आहे. हे गार्लिक पिलर त्याला हे पण रबराचं आहे, आतमध्ये आहे ते हे प्लास्टिक आणि हा भाग रबराचा. त्याला हे असे काटे काटे आहे. हे असं आपण लावायचं आहे त्याच्यावर आणि त्याच्यावर हे भांडं व्यवस्थित बसवायचं आहे. त्याच्यात आधी आपण लसूण घालूया. या लसूणच्या पाकळ्या मी त्याच्यात टाकते आहे. त्याला असं झाकण व्यवस्थित बसून घ्यायचं जेणेकरून हलवलं जाणार नाही. तर आपण हे वरचं मोटार त्याला लावून घेऊया. याला असं हँडल आहे जेणेकरून तुम्ही इझिली त्याला कॅरी करू शकता काढताना वगैरे. ते खूप छान पद्धतीने कॅरी करता येतं. फक्त याची वायर खूप मोठी नाही आहे, एवढीच दिलेली आहे वायर. हे ह्याच्यावर असं लावायचं. ह्याचं प्रॉपर बसतं. इथे जे लॉक सिस्टीम दिलेत हे जे लॉक आहेत 4 तिथेच तसंच या झाकणालाही ते दिलेलं आहे. ते त्याच्यात जर तुम्ही व्यवस्थित बसवलं ते प्रॉपर बसतं, हलत नाही. जसं आपण मिक्सर आपले साधे मिक्सर असतात ते जसे लॉकिंग सिस्टीमचे असतात बसवून तसं हे बसवायचं आहे. तर दाखवते तुम्हाला मी. हे हा आहे तो पहिला त्या पहिल्या मी केलेला आहे. आधी आपण पहिल्याच मोडवर बघूया कारण एकदम मोड जर वाढवले दुसऱ्या दिवसात तर ते कदाचित त्याची एकदम बारीक चुरा होऊ शकतो. लसणीचा चुरा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला एक एक मोडवर कसं कसं होतं ते आपण बघणार आहोत. पहिलाच मोड मी लावला आहे. ते आपण थोडं काढून बघूया कसं होतंय ते. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी लसणीचे साली निघाल्यात पण अजून जरा वेळ हवा आहे. अजून तशा निघाल्या नाही आहेत. अजून आपण दुसऱ्या मोडवर टाकून बघूया. आम्ही दुसरा मोल्ड स्पीड लावलेला आहे. आपण बघूया काय परिस्थिती आहे आतमध्ये लसणांची. हां बघू शकता बऱ्यापैकी ती साली निघता आहेत. तरी अजून प्रॉपर पूर्ण निघून झालेल्या नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला अजून थोडा वेळ करावा लागेल. कदाचित याच्यात तुम्ही भरपूर लसणी घेऊन जर केलं तर पटपट होतील. काय काय लसणींची सालं निघाली आहेत व्यवस्थित. आपण परत बघूया पूर्ण साली कितपत कधी निघतात त्या बघूया. आता आपण दुसरा स्पीडच वापरूया. तिसरा स्पीड वगैरे वापरला तर ते तुकडे व्हायचीच लसणीची आतमध्ये होऊ शकतात. त्यामुळे आपण त्या कचऱ्यात सगळ्या लसणी शोधून काढू शकत नाही एकदम बारीक झाल्या तर. म्हणून आपण दुसऱ्या स्पीडलाच करतो. मिनिटं झालेत. परत बघूया आपण. आपल्याला असं आधीमध्ये बघावं लागेल का जेणेकरून लसणी पूर्णपणे खराब तुकडे होणार नाही त्याची काळजी घ्यावी लागेल. अजूनही पूर्ण गेलेल्या नाही आहेत. तरी काय काय बारीक बारीक आहेत त्या सोडल्या गेल्या आहेत.
परत 1 पासून चालू करूया. झाले बघू. चालू केलीस. आता आपण हा स्पीड आहे तो 3 वर केलेला आहे. 3 वर ठेवून बघूया कितपत सालं निघतं. तुम्ही बघू शकता 3ऱ्यावर केल्यावर बऱ्यापैकी लसणी सोललेल्या आहेत. काय काय राहिले आहेत, ज्या सोलल्या आहेत त्या काढून मग परत तुम्ही दुसऱ्याही करू शकता. हे बघा बऱ्यापैकी लसणी सोलल्या गेलेल्या आहेत. म्हणजे खूप छान आहे. ह्याच्यात ह्या कमी लसणी आहेत म्हणून कदाचित त्या जास्त पटकन सोलल्या. आणि सुक्या लसूण असतील तर तुम्ही जास्त पटकन सालं निघते. आणि भरपूर लसूण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही भरपूर लसूण घालून ते सोलू शकता. म्हणजे खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे लसूण भरपूर घाला. मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून फक्त कमी घेतल्या होत्या. तुम्ही बघू शकता. या बघा किती चांगल्या पद्धतीने सोलून निघत आहेत. त्याचा चुरा झालेला नाही आहे अजून. आणि या निवडून परत दुसऱ्या टाकून फक्त भरपूर टाका. आणि सुकलेल्या लसूण असतील तर त्याच्या जास्त चांगल्या निघतील. या कदाचित ओल्या होत्या लसणी. हे बघा किती चांगल्या पद्धतीने निघालेल्या आहेत. तुमचं वेळ आणि काम खूप छान पद्धतीने पटकन होतं. हे मी घेण्यामागचा उद्देश होता, मला लसूण सोलण्यासाठी हवं होतं. आपण हॉटेल व्यवसाय नवीन सुरू करतो आहे त्याच्यासाठी म्हणून मला हे हवं होतं. यूट्यूब चॅनलबरोबरच मी नवीन हॉटेल व्यवसाय सुरू करते. त्याच्यासाठी मला हे हवं होतं लसूण सोलणं. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला आलं लसूण ही पेस्ट लागतेच लागते. त्याच्यासाठी एवढ्या किलोने लसूण सोलणं शक्य नसतं. त्याच्यासाठी हात नखं खराब होतात, नखं दुखतात, हात दुखतात. त्याच्यापेक्षा हे इलेक्ट्रिक इन्स्टाकप्पाचं इन्स्टाकप्पाच्या ह्याच्यातच मला लसणीचं मिळालं. जर तुम्हाला अजून कुठल्या कंपनीचं माहिती असेल ज्याच्यात असं लसूण पिलर आहे तर नक्की कमेंट्समध्ये मला लिंक पाठवा किंवा सांगा ह्या कंपनीचं मिळतं लसूण सोलायचं. पण मला इन्स्टाकप्पामध्येच हे मिळालं म्हणून मी प्रॉपर इन्स्टाकप्पामध्ये घेण्याचं कारण तेच होतं. कारण मला लसूण सोलण्याचं खूप गरजेचं होतं. आणि हॉटेलसाठी लसूण सोलणं, कांदा टोमॅटो बारीक करणं असं म्हणजे पूर्ण एवढं जेवढी क्वांटिटी जास्त तेवढं पटकन ते होतं. आणि आपल्याला खूप सोयीचं जातं. तिथे लवकर प्रॉडक्ट बनवणं आणि ते लोकांना फूड बनवून सर्व करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे अशा गोष्टी तुमच्या घरातसुद्धा आणि हॉटेलमध्ये किंवा तुम्ही क्लाउड किचन चालवत असाल, मेस चालवत असाल, तिथे अशा गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी घेतलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर पण केले, तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलं. मी आज पहिल्यांदाच बघितलं लसूण पिलर कसं होतं ते. मी तुमच्यासमोर त्यासाठी मी हे डेमो दिला आहे. हे खरंच ते उपयोगी आहे की नाही. पण आज तर आपण बघितलं की लसूण खूप चांगल्या पद्धतीने सोलली जाते. आणि एक 10-15 मिनटं त्या लसणीला लागतात. तुम्ही जास्त घेतली तर ती जास्त प्रमाणात चांगली सोलली जाईल. त्यामुळे नक्की घ्या. घेण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक शेअर करणार आहे. तिथे जाऊन नक्की बघा. प्राईसमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. ताकी माझ्या इथून पुढच्या ज्या नवीन व्हिडिओ येतील त्या सगळ्या तुमच्याशी मी शेअर करीन. कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर असं कुठलं प्रॉपर एक गोष्टीचं म्हणजे कपडे इलेक्ट्रिक गॅस असे ना सगळ्या वस्तू असतात ज्या आपण घेतो आपल्याला गरजेच्या असतात. असे सगळे विविध प्रकारचे प्रॉडक्ट माझ्या यूट्यूब चॅनलवर मिळतील. बघायला नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मॉम की शॉपिंग असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे माझं. नक्की बघा. माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघा. नुसत्याच बघू नका. त्याला सबस्क्राईब पण करा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात. धन्यवाद.